आदित्य 10 वर्षाचा असतानाच त्याच्या आयुष्यावर दुःखाचा पहिला घाव बसला. घराचा आधारस्तंभ असलेले त्याचे वडील अचानक काळाच्या पडद्याआड गेले. त्या दिवसानंतर घरात हास्य काय ते उरलं नाही. उरली ती फक्त शांत वेदना. आई माधुरीवर जबाबदाऱ्यांचं ओझं एकदमच वाढलं होतं. घरात लहान मूल, मर्यादित उत्पन्न आणि समाजाच्या कठोर नजरा. 2 वर्ष तिने सगळं एकटीने पेललं. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून फक्त मुलाच्या भविष्यासाठी जगत राहिली. पण आयुष्याची ओढाताण तिचे मन आणि शरीर दोन्ही थकवत होतं. अशाच काळात तिच्या आयुष्यात गणेश आला. तो एका खाजगी संस्थेत कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करत होता. मोठं पद नव्हतं, नावाजलेली नोकरी नव्हती, पण मेहनती, शांत आणि जबाबदार स्वभावाचा माणूस होता. माधुरी आणि गणेशमध्ये बोलणं चालू झालं. तोही त्याच्या आयुष्यात एकटा होता. एक दिवस त्याने हिम्मत करून माधुरीला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं. माधुरीने विचार करून निर्णय देते सांगितलं होतं. आपल्या समाजात आजही काही गोष्टी बदलायला वेळ लागतो. नवरा गेल्यानंतर एखाद्या स्त्रीने दुसरं लग्न केलं तर तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. नावं ठेवली जातात. मागून कुजबूज होते. हे सगळं माहीत असूनही तिनं समाजाचा विचार बाजूला ठेवला. तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं आदित्यचं भविष्य. त्याचं आयुष्य सुरक्षित, स्थिर आणि उज्ज्वल व्हावं. हे सर्व विचार करून तिने गणेशसोबत दुसरं लग्न करण्यासाठी होकार दिला. आणि तिला हेही माहीत होतं, गणेश त्याला केवळ स्वीकारणार नाही तर वडिलांची माया देईल आणि त्या विश्वासावरच तिने पुढचं पाऊल टाकलं होतं. पण आईनं केलेलं हे दुसरं लग्न हे आदित्यला कधीच मान्य नव्हतं. त्याच्या मनात कायम एकच विचार घोळत राहायचा, हा माणूस माझ्या वडिलांची जागा घ्यायला आलाय. आईच्या आयुष्यात गणेश आला त्या दिवसापासून आदित्यच्या मनात दुरावा वाढत गेला. त्याने कधीच गणेशला बाबा म्हणून हाक मारली नाही. घरात बोलायची वेळ आलीच की तो फक्त कोरड्या शब्दात, जणू समोरचा कोणी अपरिचित आहे अशाच थाटात किंवा तुम्ही इतकंच म्हणायचा. गणेशने मात्र कधीच त्याच्या नात्याचा आग्रह धरला नाही. तो शांतपणे प्रयत्न करत राहिला. कधी शाळेचा अभ्यास विचारायचा, कधी सायकलवरून फिरायला घेऊन जायचा, तर कधी काही न बोलता त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा. पण आदित्य प्रत्येक वेळी त्याला झिडकारायचा, नजर चुकवायचा, संवाद टाळायचा आणि मनात राग साठवत राहायचा. वर्ष सरत गेली. आदित्य मोठा झाला, राग सवयीचा झाला आणि दुरावा कायमचाच. आदित्य 24 वर्षाचा झाला. BCom पूर्ण करून त्याला नागपूरमधील एका खाजगी संस्थेत नोकरी लागली. घर सोडताना त्याच्या मनात हळहळ नव्हती, उलट दूर जाण्याची घाई होती. तो गावाकडे फारसा फिरकत नसे. फोनवरही तो फक्त आईशीच बोलायचा. गणेशशी तर बोलायचा प्रश्नच नव्हता. जणू तो माणूस अस्तित्वातच नव्हता असंच त्याचं वागणं होतं. आणि मग एक दिवस एक धक्कादायक बातमी आली. आई माधुरी अचानक बाथरूममध्ये घसरून पडली होती. डोक्याला जोराचा मार लागला. 2 दिवस ती रुग्णालयात शुद्धीवर आलीच नाही आणि तिसऱ्या दिवशी तिचा अखेर श्वास थांबला. आदित्य धावत गावी आला. अंत्यसंस्कार झाले. घरातील गजबज हळूहळू शांततेत विरून गेली. आईचा आवाज, तिची सवय, तिचं अस्तित्व सगळंच पोकळीत बदललं. आता त्या घरात फक्त 2घच जण उरले होते, आदित्य आणि गणेश. आदित्यच्या मनात दुःखापेक्षा राग जास्त होता. त्याला वाटत होतं, आता आईच नाही आहे तर या माणसाचा आणि माझा काही संबंधच नाही. याने आता या घरातून निघून जायलाच हवं. 13व्याचे विधी पार पडले. नातलग निघून गेले. घर पुन्हा शांत झालं. त्या शांततेत आदित्यचा संताप अजूनही उफाळून आला. एका संध्याकाळी तो थेट गणेशकडे गेला. चेहऱ्यावर अहंकार, डोळ्यात कटुता आणि आवाजात कडवटपणा घेऊन तो म्हणाला, बघा गणेशराव. आदित्यचा आवाज थंड होता, पण त्या थंडपणामागे दडलेला राग स्पष्ट जाणवत होता. आता आई नाही आहे, त्यामुळे तुमचं आणि माझं नातं इथेच संपलं. तो थांबला नाही. जणू मनात साचलेलं सगळं बाहेर फेकायचंच ठरवलं होतं त्याने. हे घर माझ्या सख्ख्या वडिलांचं आहे. मला ते विकायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत ही रूम खाली करा. घरात क्षणभर पूर्ण शांतता पसरली. घड्याळाचा टिकटिक आवाजसुद्धा बोचरा वाटावा अशी ती शांतता होती. गणेश काहीही बोलले नाही. ते तिथेच उभे राहिले, शांत, स्थिर. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, खोल आणि बोलता न येणारं. पण आदित्यच्या शब्दाने त्यांना धक्का बसला नाही. हे ऐकावं लागेल याची तयारी त्यांनी फार पूर्वीच केली होती.
काही क्षणांनी त्याने डोळे खाली घातले आणि अत्यंत शांतपणे म्हणाले, हो बाळा, हे मला माहीत होतं. हा दिवस एक ना एक दिवस येणारच आहे. आवाजात ना राग होता ना तक्रार. मी माझी बॅग आधीच भरली आहे. मी आजच निघतो. हे ऐकून आदित्यचं मन हललं नाही. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव बदलला नाही. जणू हे सगळं त्याच्यासाठी अगदी साधं होतं. गणेश हळूहळू आतल्या खोलीत गेले. काही वेळाने ते परत आले. हातात एक जुनी मळकी पत्र्याची पेटी. ती पेटी म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य होतं. त्यात फारसं काही नव्हतं. काही कपडे, काही जुन्या कागदपत्रांची घडी आणि आठवणींचं न मावणारं ओझं. दाराशी येऊन ते थांबले. एक क्षणभर मागे वळून त्यांनी आदित्यकडे पाहिलं. त्या नजरेत कितीतरी भावना होत्या. माया, अपराधभाव आणि न बोललेलं प्रेम. डोळे पाणावले होते. पण एकही शब्द ओठावर आला नाही. कदाचित बोललं असतं तर सगळं कोसळलं असतं. आणि मग ते काहीही न बोलता घराबाहेर पडले. दार बंद झालं. गणेश कुठे जाणार होते हे कुणालाच माहीत नव्हतं. आदित्यलाही नाही. गणेश घरातून निघून गेल्यावर आदित्यच्या मनात एक विचित्र हलकेपणा आला. छातीत दडलेला राग जणू मोकळा झाला होता. सुटलो एकदाचा, तो स्वतःशीच पुटपुटला. घर आता पूर्णपणे त्याचं होतं. कोणताही परका नाही, कोणतीही अडचण नाही. त्या विचारात तो आईच्या खोलीत गेला आणि कपाट आवरायला लागला. कपडे बाजूला करत असताना कपाटाच्या खालच्या कप्प्यात त्याला एक जुनी वही दिसली. कडेला झिजलेली, पानं पिवळसर झालेली. तिच्या शेजारी काही बँकेचे कागदपत्र फाईलमध्ये नीट लावलेले होते. आदित्य थबकला. हे काय? क्षणातच त्याच्या मनात संशयाचं विष पसरलं. नक्कीच या म्हाताऱ्याने आईच्या नावावर काहीतरी कर्ज काढून ठेवलेलं असणार माझ्या पाठीमागे. त्याचा राग उसळला. त्याने ती फाईल जोरात उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, होम लोन ॲग्रीमेंट. आदित्यचे डोळे विस्फारले. तो वेगाने पुढची पानं चाळू लागला. कागदांवर बँकेची शिक्कामोर्तब, तारखा, हप्त्यांची नोंद सगळं अगदी स्पष्ट होतं. त्या कागदावर गणेशांचं नाव होतं, कर्जदार म्हणून. आदित्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला माहीत होतं हे घर त्याच्या सख्ख्या वडिलांनी बांधलेलं होतं. त्याला कधीच माहीत नव्हतं की वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांनी प्रचंड कर्ज मागे ठेवले होते. मृत्यूनंतर महिन्यातच बँकेने नोटीस पाठवली होती. घर जप्तीत निघालं होतं आणि त्या सगळ्या संकटातून ह्या घराला वाचवलं होतं गणेशने. हप्त्यांची रक्कम पाहून आदित्याच्या हाताला थरथर सुटली. इतकी वर्ष, एवढी मोठी रक्कम आणि तरीही आईला किंवा त्याला कधीच काही कळू दिलं नव्हतं. फाईलच्या शेवटी एक वेगळाच कागद होता. तो साधा होता, हातानं लिहिलेला एक पत्र. गणेशने माधुरीसाठी लिहिलेलं, पण कधीच न दिलेलं. आदित्यने पत्र उघडलं. पहिल्याच ओळी त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. माधुरी, आज मी माझी शेवटची जबाबदारी पूर्ण केली. आपल्या गावाकडची ती छोटी जमीन विकली आणि निवृत्तीनंतर मिळालेले सगळे पैसे एकत्र करून या घराचं शेवटचं कर्ज फेडलं आहे. आता हे घर पूर्णपणे आदित्यचं झालं आहे. त्याला कधीच सांगू नकोस की त्याच्या सख्ख्या बाबांनी घर गहाण ठेवलं होतं. त्याच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर कमी व्हायला नको. तो त्यांना देव मानतो. तो देव तुटू देऊ नकोस. मी सावत्र आहे हे मला माहीत आहे. तो माझा तिरस्काराने पाहतो हेही माहीत आहे. पण माझं प्रेम खोटं नाही माधुरी. मी त्याला कधी माझा मुलगा म्हणू शकलो नाही, पण मी त्याला कधीच परका मानलं नाही. तुझ्या मृत्यूनंतर मी हे घर सोडून जाईन, कारण मला माहीत आहे त्याला माझा चेहराही नको आहे. पण त्याला एवढंच सांग की हे घर त्याचंच आहे. मी फक्त त्याचा चौकीदार होतो. आदित्यच्या हातातून डायरी गळून पडली. ज्या माणसाला तो आयुष्यभर परका, घर बळकावणारा समजत राहिला, त्याच माणसाने स्वतःची जमीन विकली होती. निवृत्तीचे सगळे पैसे खर्च केले होते, फक्त यासाठी की आदित्यला रस्त्यावर यावं लागू नये म्हणून. आणि त्या बदल्यात त्याला काय मिळालं होतं? अपमान आणि हकालपट्टी. आदित्यच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. तो अनवाणी पायानं घराबाहेर धावत सुटला. बाबा, बाबा. आज पहिल्यांदाच त्याच्या शब्दांना त्याच्या ओठांनी स्पर्श केला होता. तो धावत बसस्टँडवर पोचला. समोर गणेश एसटीत चढत होते. बाबा, तो किंचाळला. धावत जाऊन त्याने त्यांच्या पायावर हात ठेवला आणि लहान मुलांसारखा फुटून फुटून रडू लागला. त्या गर्दीच्या बसस्टँडवर पहिल्यांदाच एक सावत्र बाबा खऱ्या बाबांमध्ये बदललेले. मला माफ करा बाबा. आदित्यचा आवाज थरथरत होता. शब्द ओठांवरून येत होते, पण छातीतून उसळलेल्या पश्चातापासोबत.
मी चुकलो, फार मोठी चूक केली. मी रक्ताच्या नात्याला सर्वस्व मानलं. ज्याच्या नसांमध्ये माझं रक्त नाही तो माझा कसा असू शकतो हेच मी मानत राहिलो. पण प्रेमाच्या नात्याला, त्यागाच्या नात्याला मी कधीच ओळखू शकलो नाही. तो गणेशच्या पायावरून हात काढत वर पाहू लागला. डोळे लाल झाले होते, आवाज फुटत नव्हता. तुम्हीच माझे खरे बाबा आहात. ज्यांनी मला जन्म दिला ते माझे वडील असतील, पण ज्यांनी माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं, स्वतःचं सुख सोडलं, ते तुम्ही आहात बाबा. तो रडतच राहिला. मला सोडून नका जाऊ, मी तुमच्याशिवाय काहीच नाही. क्षणभर गणेश काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण ते अश्रू वेदनेचे नव्हते. ते अश्रू होते वर्षानुवर्ष वाट पाहून मिळालेल्या एका हाकेसाठी. हळूच त्यांनी आदित्याला उचललं आणि घट्ट छातीशी धरून घेतलं. त्या मिठीत राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त निखळ माया होती. आज अनेक वर्षानंतर, एका स्मशानातल्या शांततेनंतर, जुन्या डायरीच्या खुलाशानंतर, एक सावत्र नातं खऱ्या बाप लेकाच्या नात्यात बदललं होतं. गणेश हळूच बोलले, बाळा, मला काहीही हवं नको. फक्त एकदा तू मला बाबा म्हणशील हे ऐकण्यासाठी मी जिवंत होतो. नात्यांना रक्ताची गरज नसते, त्यांना गरज असते विश्वासाची आणि त्यागाची.